आणि आता धाराशिवमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे धाराशिवच्या सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। वाहनांच्या त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। 3 दिवसांपूर्वी 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता। सर्व्हिस रोड नसल्यानं याच महामार्गावर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात येते। रास्ता रोको केल्यामुळे जवळपास 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। धाराशिवच्या सोलापूर धुळे महामार्गावरची ही दृश्य आहेत। धाराशिवमध्ये गावकऱ्यांनी हिंगोली हा रास्ता रोको केला। तसंच 4 वर्षांच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता। सर्व्हिस रोड नसल्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि धारापूरच्या सोलापूर धुळे मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला आहे। या महामार्गालगत सर्व्हिस रोड नसल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आणि त्यामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडी झालेली आहे। धाराशिवमध्ये 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता आणि या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हा रास्ता रोको केला आहे।